नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचे चॅनल भक्तिभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, नारद पुराणानुसार नारद मुनींनी भगवान विष्णूच्या भक्तीसाठी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी 1000 वर्षापर्यंत निर्जल उपवास धारण केला होता. नारद मुनी हे विष्णूंचे मोठे भक्त होते. त्यांच्या निर्जल एकादशीच्या उपवासाला प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान पण दिले. निर्जला एकादशी ही सर्वात मोठी एकादशी आणि श्रेष्ठ अशी आहे. या एकादशीच्या उपवासाने पापापासून मुक्ती आणि मोक्ष पण प्राप्त होते आणि भगवान विष्णूच्या परमभक्तीने वरदान पण मिळते. महाभारतात पण भीमसेनने निर्जला एकादशीचे हे व्रत केले होते. तेव्हापासून या एकादशीला भीमसेन एकादशी किंवा पांडव एकादशी पण म्हणतात. महाभारतात महर्षी व्यासींनी भीमसेनला सांगितले होते की या एकादशीचे व्रत केल्याने, उपवास केल्याने वर्षाच्या 24 आणि 26 एकादशीचे फळ मिळते. जर का हा आपण उपवास पाणी न पिता केला, फराळ न करता केला आणि भगवान विष्णू यांची पूजा अर्चा केली, त्यांना समस्त एकादशीचे फळ मिळते आणि अपार पुण्याची प्राप्ती होते. तसे तर ह्या एकादशी तिथीला घेऊन खूप असे संशय आहेत. तिथी अशी आहे की ज्यामुळे 2 दिवस निर्जला एकादशीचा उपवास प्राप्त होत आहे. म्हणजेच काही जण 6 जून 2025ला उपवास पकडतात, तर काही जण 7 जून 2025ला हा उपवास पकडतात. तर मंडळी, कधी उपवास पकडायचा, कोणती तिथी श्रेष्ठ आहे आणि नियमांचे पालन कसे करायचे, या सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. चला तर मंडळी, आधी बघूया एकादशी तिथी कधी चालू होणार आहे, कधी संपणार आहे आणि उपवास कधी पकडायचा आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी प्रारंभ होईल 6 जून 2025ला सकाळी 2:15 आणि एकादशी तिथी समाप्त होणार आहे 7 जून 2025 सकाळी 4:47 आणि अशा वेळेस उपवास कधी पकडायचा आहे तर मंडळी बघा, 6 जूनला पूर्ण एकादशी आहे, शुद्ध एकादशी आहे आणि 7 जूनला पण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस एकादशी तिथी आहे. तर 7 जून पण एकादशी तिथी आहे आणि 2 दिवसाची एकादशी तिथी आहे ह्यावेळेस आणि दोन्हीही उदय तिथी एकादशी होणार आहे. अशा वेळेस उपवास करण्यासाठी 2 दिवस श्रेष्ठ आहेत. पण असे म्हणतात की जर का 2 दिवस एकादशी तिथी येत असेल तर पहिल्या दिवसाची तिथी ही गृहस्थ पकडली पाहिजे आणि दुसऱ्या दिवशीची एकादशी ही वैष्णव भक्तांनी पकडली पाहिजे. पण ह्या वेळेस 6 जूनची एकादशी तिथी 24 तासांची नसून 32 तासांची आहे. म्हणजे जर तुम्ही उपवास पकडला 6 जूनला तर तुम्हाला 24 तासाची नाही तर 32 तास निर्जल राहावे लागेल आणि याचे कारण आहे हरिवासाची समाप्ती. जसे आपण सर्वांना माहीत आहे की हरिवासांची समाप्ती त्यानंतर आपण उपवास सोडू शकतो आणि हरिवासन समाप्तीची वेळ आहे 7 जून 2025 सकाळी 11:25 पर्यंत. जर का तुम्ही 6 जून 2025ला एकादशीचा उपवास पकडता तर व्रताचे पारण म्हणजे उपवास तुम्हाला सोडायचा आहे 7 जून 2025ला दुपारी 1:44 पासून ते दुपारी 4:31 पर्यंत. आता जर तुम्ही 6 जूनला उपवास पकडत आहात तर 7 जूनला दुपारपर्यंत तुम्हाला न पाणी पिता राहावे लागेल. अशा वेळेस हा उपवास मोठा कठीण आहे. पण जर का तुम्ही 7 जूनला उपवास पकडता तर तुमच्यासाठी पारणाची वेळ 8 जून 2025ला सकाळी 5:23 पासून सकाळी 7:17 पर्यंत राहील. 8 जून 2025ला द्वादशी तिथी सकाळी 7:17 पासून समाप्त होईल. त्याच्या आधी उपवास सोडायचा आहे. जर का तुम्ही 7 जूनला उपवास करत असाल तेव्हा आता तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कोणत्या दिवशी उपवास पकडायने श्रेष्ठ आहे. तर बघा, निर्जल एकादशीचा उपवास हा 6 जून आणि 7 जून दोन्ही पण श्रेष्ठ आहेत. फक्त नियमाचे पालन थोडे वेगळे पडतील. जर का तुम्ही 6 जूनला उपवास करता तर तुम्हाला 32 तास निर्जल राहावे लागेल.
पण जर का तुम्ही 7 जूनला उपवास पकडला तर तुम्हाला निर्जल राहून नियमाचे पालन करणे सोपे होईल. अजून एक गोष्ट अशी आहे की 7 जूनची एकादशी आहे ती द्वादशी युक्त एकादशी आहे. म्हणजे जवळजवळ शुद्ध द्वादशी आहे. अशा वेळेस हा उपवास पकडल्याने 1000 एकादशीचे फळ आपल्याला मिळते असे म्हणतात. तर 7 जूनची एकादशी ही सर्वाधिक श्रेष्ठ आहे. पण तुमच्या इच्छेनुसार तुम्ही उपवास पकडू शकता. तर आता प्रश्न असा येतो की निर्जला एकादशी पूर्णपणे निर्जलाच पकडायचं का? असे जरुरी आहे का? तर बघा, निर्जला एकादशी ही नावानुसार निर्जलच पकडायची असते. पण तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही उपवास पकडावा. तुमचे स्वास्थ्य चांगले असेल तर तुम्ही भगवंताची भक्ती करून त्यांना प्रसन्न करू शकता. उपवास निर्जल पकडो किंवा न पकडो. तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेऊन फलाहार जलाहार घेऊन तुम्ही उपवास पकडू शकता आणि भगवंतांचे नामजप स्मरण करू शकता. असे काही नाही की तुम्ही निर्जलाचा उपवास पकडावा, निर्जलच उपवास पकडावा. आता जे निर्जल उपवास पकडणार आहेत त्यांनी पाणी कसे व कधी प्यावे? तर पाणी सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये सकाळी स्नान करायच्या आधी जर का ब्रह्ममुहूर्ताला तुम्ही स्नान करता तर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या आधी पाणी प्यावे. जसे की 3 ते 4 च्या दरम्यान मधल्या काळात पाणी पिऊ शकता. त्यानंतर स्नान करून भगवंतांची विष्णूंची पूजा आराधना करावी. तर ब्रह्ममुहूर्ताच्या स्नान करायच्या आधी पाणी पिऊन घ्या. म्हणजेच ब्रह्ममुहूर्त सुरू होण्याआधी पाणी पिऊन घ्या. नंतर स्नान झाल्यावर पूजा झाल्यावर पारण करायच्या वेळेस तुम्ही पाणी पिऊ शकता. द्वादशी तिथी जेव्हा आपण पारण करतो तेव्हा भगवान विष्णूंची पूजा आराधना झाल्यावर शुभमुहूर्तावर असतो. पारणाच्या त्याच वेळेस तुळशीच्या पानांसोबत गंगाजल सोबत भगवान विष्णूंच्या नियमाचे पालन पूर्ण करून पारण करावे. ही निर्जला एकादशी कठीण जरूर आहे पण तेवढेच पुण्यफलदायी देखील आहे. तसे तर प्रत्येक एकादशी ही फलदायी असते आणि आपण खूप श्रद्धा आणि भक्तीने उपवास पकडतो. काही जण कोणतीही एकादशी पकडत नाहीत. त्यांनी निर्जला एकादशी नक्की पकडावी. ही वर्षातील सर्वात मोठी आणि श्रेष्ठ अशी एकादशी आहे. खूप महत्त्वपूर्ण आहे. नक्की पकडा. आणि या उपवासाला निर्जल जरी नाही राहू शकला तरी चालेल. फक्त उपवास पकडा आणि कमीत कमी पाणी प्या. तर मंडळी, अशी ही निर्जला एकादशी तुम्ही साजरी करू शकता. तर मंडळी, हा आजचा व्हिडिओ निर्जला एकादशी विषयी होता. तुम्ही उपवास कसा पकडावा, भगवंतांचा आशीर्वाद कसा मिळवावा याविषयी होता. तर मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.